नाही, पावसाचा तर नव्हताच, पाऊस आत्ता लागतोय. मग हे असं सगळं शेतकऱ्याचं वाटोळ करणारं जे सरकार आहे, त्या सरकारला मदत करायला हा गद्दार तिकडे गेला. लाज वाटते, मला लाज वाटते, मी तुमच्याकडे त्याला उमेदवार म्हणून दिला होता. हे सगळं अंधाधुंद चाललेली आहे, फसवणुकीचा कारभार चाललेला आहे. आणि त्यांचे जे काही रील्स येत आहेत, आता विमानामध्ये बसलेत, परभणीचा गद्दार बसलेला, यवतमाळचा बसलेला, हिंगोलीचा बसलेला, हा चढायचा बाकी होता. छान चार्टर्ड फ्लाईट, कुठून आणली विमानं, कोणी दिला हा पैसा? शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्यासाठी पैसा नाहीये. मोदी बाबांनी सांगितलं सोने खरेदी करू नका, खासदार खरेदी करा. सोनं खरेदी करू नका, तेल कमी खा, पैसा जास्त खा. हा सगळा असा खरंच उभं आणणारा आणि चीड आणणारा कारभार बघितल्यानंतर हे वाटतं तेवढं षडयंत्र सोपं नाहीये. यांची सत्ता तिकडे आहे, 2 वर्ष झालेली आहेत, बहुमत आहे ना. मग बहुमत असल्यानंतर सुद्धा तुम्हाला का अजून उद्धव ठाकरेचा तुम्ही पक्ष पळवलात, उद्धव ठाकरेचं चिन्ह पळवलात. पण तरी देखील मी नवीन चिन्ह घेऊन तुमच्या उरावरती माझे हक्काचे 9 खासदार बसवले होते. या धाराशिवकरांनी बसवला होता. मोदींचा चेहरा मी वापरला नव्हता, मी माझ्या स्वतःच्या वडिलांचा चेहरा वापरला होता. ही बिन बापाची पोरं ज्यांना बाप पळवावे लागतात, ते दुसऱ्याचे बाप घेऊन मतं मागतायत, तरी देखील समोरून कोण निवडून आला त्यांना पैसे देऊन फोडतायत. ही राजकारणातली बिन बापाची अवलाद आहे, ही गद्दाराची कीड आहे. ही कीड आता आपल्याला गाडावी लागेल. हा महाराष्ट्र धर्म आहे. ही गद्दारी आई तुळजाभवानीच्या जिल्ह्यामध्ये झालेली गद्दारी आहे. जी मगाची तुम्ही मला तलवार दिली, भवानी तलवार, अरे त्याच तलवारीने मोगलांची टक्कर देणारा आमचा छत्रपती शिवाजी महाराज होते. मग तेव्हा जर का शिवाजी महाराजांनी विचार केला असता, मोगलांची ताकद एवढी आहे की माझ्याकडे निधी नाहीये, गेले असते शिवाजी महाराज तर आपण राहिलो असतो आज जिवंत. विचार करा जरा, काय असेल तेव्हा निधी. मोगलांची प्रचंड फौज होती, हत्ती होते माजवलेले, घोडदळ होतं, तोफदळ होतं, घोडेस्वार होते, शस्त्रास्त्र होती, पैसा अडका सगळं काही होतं. आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वाभिमान, स्वराज्य पाहिजे, मी गुलामगिरी करणार नाही, म्हणून आपलं दैवत उभं राहिलं. म्हणून आपण त्यांना देव मानतो. छत्रपती शिवाजी महाराज भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन त्या मोगलांच्या समोर, औरंगजेबासमोर उभे राहिले होते. आणि त्यांनी त्यांच्या नाकावर टिचून राज्याभिषेक करून आपला मराठ्यांचा छत्रपती तो राजा झाला होता. म्हणून ते आमचं दैवत आहे. पण तेव्हा जर का तलवार टाकली असती, हत्यार टाकली असती, विकास निधीसाठी मी औरंगजेबाकडे जातो आहे. हे जरा खाली बसा ना, थोडं आता जरा खाली बसा ना, जरा खाली बसा. तर आज आपण जिवंतच राहिलो नसतो. मग आता जो काय विकास निधीचा आहे आणि जो काय रट्टा लावलेला आहे, हा विकास निधी तुमच्यासाठी नाहीये, हा विकास निधी स्वार्थासाठी आहे. आणि जे संजय राऊत बोलले, ही अशी रोज माझ्याकडे प्रकरण येत आहेत. कारखान्यामध्ये घोटाळा, पवनचक्कीमध्ये घोटाळा, बाकीची लफडी, बाकीचे काय कुलंगडी आहेतच. बोलायचं म्हटलं तर त्याच्यावरती एक वेगळी सभा घ्यावी लागेल. आणि तरीच मला एक गोष्ट आता आठवली की जेव्हा आपण खासदारांची बैठक घेतली होती, तेव्हा एक काही खासदारांनी तारणं दिली होती. मग यवतमाळचा खासदार बोलला, माझ्या मुलीला पाहायला पाहुणे येणार आहेत, सोयरीक जुळवायचे. म्हटलं नका येऊ. हे पलीकडचा गद्दार म्हणाला हिंगोलीचा, माझा पोरगा निवडणूक लढतोय, नका येऊ. हा इथला बोलला, माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये आहे पुण्याला, म्हटलं नका येऊ. एक शिर्डीचे आहेत, त्यांची पत्नी आजारी होती, म्हटलं नका येऊ. पण जेव्हा व्हिडिओमध्ये सगळे दिसायला लागले, तेव्हा मी इथल्या ओमला विचारलं, अरे म्हटलं ओम, तुझा चेहरा बरोबर दिसत नाहीये, काय तणाव आहे का तुझ्यावर, का रात्री झोपलेला नाहीयेस? नाही, माझं सगळं बरोबर आहे, माझं काय बरोबर आहे सगळं. पण त्याच वेळेला माझ्या मनामध्ये पाल चुकली, ह्याचा चेहरा साफ नाहीये, याचा चेहरा साफ नाहीये, याच्या मनामध्ये पाप आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्याला जपायचा मी शेवटपर्यंत प्रयत्न केला, खोटं कशाला सांगू.
शेवटपर्यंत प्रयत्न केला. अगदी आदल्या रात्री, मध्यरात्री 1:30 वाजता, 1:45 वाजता कैलासला आणि वरुणला मी त्याला भेटायला पाठवलं होतं आणि त्याला फोनवरती म्हटलं होतं की बघ ओम, मला ओमराजे पाहिजे, त्याला खासदार पाहिजे, निर्णय तू घे. मी माणसं जपणारा माणूस आहे. खासदार तर उद्या सुद्धा आपला निवडून तुम्ही आणणार आहात. खासदार तर 550 होतातच, पण मला माणूस, एक माणूस मला महत्वाचा आहे. पण आता हे सगळं कळल्यानंतर कळतं की अरे हा माणूस म्हणायच्या सुद्धा लायकीचं नाही, एवढ्याच्या सगळ्या भानगडी आहेत. काय करायचं, काय करायचं काय? शेवटी एक व्रत घेऊन आपण पुढे निघालेलो आहोत. माझ्या शेतकऱ्याला त्याच्या हक्काचा हमीभाव मिळालाच पाहिजे, पीक विमा मिळालाच पाहिजे. आणि कैलास, तुम्ही जे काय आंदोलन घेताय, शेतकऱ्यांसाठी आंदोलन घेताय, एक तर मी येईन, नाही तर आदित्य आलं ते शिवाय राहणार नाही. जो शेतकऱ्याचा लढा असेल त्याच्यामध्ये आम्ही उतरल्याशिवाय राहणार नाही. कालच्या हिंगोलीच्या बैठकीमध्ये